नमस्कार मित्रांनो. आजकाल खूप लोकांना थकवा, चक्कर येणे किंवा कमजोरी जाणवते. पण बऱ्याच वेळा याचे खरे कारण असते शरीरात रक्त कमी होणे, ज्याला ॲनिमिया म्हणतात. भारतात विशेषतः महिला आणि तरुणांमध्ये ही समस्या जास्त दिसते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीरात रक्त कमी झाल्याची 10 महत्त्वाची लक्षणे. ही लक्षणं वेळेवर ओळखली तर मोठ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. 1. सतत थकवा आणि कमजोरी हे रक्त कमी होण्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. म्हणून थोडे काम केले तरी खूप थकवा जाणवतो. 2. चेहरा फिक्कट दिसणे. जर तुमचा चेहरा, ओठ किंवा डोळ्याखालील भाग फिक्कट दिसत असेल तर हे रक्त कमी होण्याचे लक्षण असू शकते. कारण रक्त कमी झाले की त्वचेचा नैसर्गिक रंग कमी होतो. 3. चक्कर येणे. अचानक डोके हलके वाटणे किंवा चक्कर येणे हे देखील रक्त कमी झाल्याचे लक्षण असू शकते. विशेषतः उभे राहिल्यावर चक्कर येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 4. श्वास घ्यायला त्रास होणे. थोडे चालले किंवा जिने चढले तरी धाप लागणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे. कारण रक्त कमी झाल्यावर ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. 5. डोकेदुखी. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते रक्त कमी होण्याचे लक्षण असू शकते. 6. हात आणि पाय थंड राहणे. रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे हात आणि पाय नेहमी थंड वाटतात. 7. हृदयाची धडधड वाढणे. रक्त कमी झाले की हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. म्हणून कधीकधी हृदयाची धडधड वाढते. 8. केस गळणे. शरीरात आयर्न आणि पोषण कमी असल्यामुळे केस कमजोर होतात आणि जास्त गळू लागतात. 9. नख कमजोर होणे. रक्त कमी झाल्यावर नख पातळ आणि तुटणारी होऊ शकतात. भूक कमी लागणे. काही लोकांना भूक कमी लागणे किंवा खाण्याची इच्छा कमी होणे हे देखील रक्त कमी झाल्याचे लक्षण असू शकते. रक्त वाढवण्यासाठी काय खावे? जर शरीरात रक्त कमी असेल तर आहारात या गोष्टी घ्या. पालक, बीट, डाळिंब, खजूर, गूळ, डाळी आणि कडधान्ये हे पदार्थ आयर्न वाढवायला मदत करतात. जर तुम्हाला या लक्षणांपैकी काही लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचं आहे. योग्य आहार आणि योग्य उपचार घेतल्यास रक्ताची कमतरता सहज दूर होऊ शकते. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.